माझे नाव साहिल तुलसीदास लोंढेकर आहे. मी हातगाव, नागपूर जिल्हा, राज्य महाराष्ट्र याचा रहिवासी असून 75वा भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. मी आज भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर बोलणार आहोत. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, परीक्षक मंडळी, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर चला त्या ओळीत सांगू इच्छितो. संविधान आहे भारताची ज्ञान, संविधान आहे भारताची ज्ञान, लोकशाहीची ही अमूल्य ओळख महान, लोकशाहीची ही अमूल्य ओळख महान, अधिकारांसोबत कर्तव्यही जपूया आपण, अधिकारांसोबत कर्तव्यही जपूया आपण, समृद्ध भारत घडवूया संविधानाच्या बळावर आपण, समृद्ध भारत घडवूया संविधानाच्या बळावर आपण. चला तर आपल्या वक्तृत्व स्पर्धाला सुरुवात करूया. आज मी ज्या विषयावर माझे विचार मांडणार आहे तो विषय केवळ एका पुस्तकाच्या किंवा कायद्याचा नाही, तर संपूर्ण भारताच्या अस्तित्वाच्या, लोकशाहीच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या भविष्याचा आहे. तो विषय म्हणजे भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती. मित्रांनो, कोणत्याही देशाची ओळख त्याच्या संस्कृतीने, इतिहासाने आणि नागरिकांनी होत असली तरी त्या देशाला योग्य दिशा देण्याचे काम त्याचे संविधान करत असते. संविधान म्हणजे केवळ नियमांचे पुस्तक नाही, तर राष्ट्राची विचारधारा, मूल्य व्यवस्था आणि भविष्याचा आराखडा आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक धर्म, जाती, भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत. एवढी विविधता असूनही भारत एक संघ राहिला आहे, कारण या देशाला एकत्र बांधून ठेवणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधानाची निर्मिती ही जगाच्या इतिहासातील एक महान घटना होती. संविधान सभेने जवळपास 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवस अथक परिश्रम करून संविधान तयार केले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले. म्हणूनच आपण दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ना जातीचा अभिमान, ना धर्माचा गर्व, ना जातीचा अभिमान, ना धर्माचा गर्व. संविधान शिकवते माणुसकीचा सर्वश्रेष्ठ मार्ग, संविधान शिकवते माणुसकीचा सर्वश्रेष्ठ मार्ग. न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता हीच ओळख. याच मूल्यांनी भारत होईल अधिक बलशाली आणि सक्षम. याच मूल्यांनी भारत होईल अधिक बलशाली आणि सक्षम. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी केवळ कायद्याचे पुस्तक लिहिले नाही, तर शतकानुशतके वंचित राहिलेल्या लोकांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. त्यांच्यासोबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि अनेक महान व्यक्तींनी संविधान निर्मितीत मोलाचे योगदान दिले. मित्रांनो, आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत 4 महान मूल्यांचा उल्लेख आहे. ते म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. तर पहिला आहे न्याय. न्याय म्हणजे प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समान वागणूक मिळणे. दुसरा आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे विचार मांडण्याचे, शिक्षण घेण्याचे, धर्म पाळण्याचे आणि आपले जीवन आपल्या इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य. तिसरा आहे समानता.
समानता म्हणजे कोणत्याही व्यक्तीची जात, धर्म, भाषा, लिंग किंवा आर्थिक स्थितीच्या आधारावर भेदभाव होऊ नये. चौथा आहे बंधुता. बंधुता म्हणजे सर्व भारतीयांनी एकमेकांना आपले बंधू भगिनी समजून प्रेम, आदर आणि एकात्मतेने राहणे. ही चार मूल्ये भारताला महान बनवतात. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, घटनात्मक संरक्षणाचा अधिकार आणि समानतेचा अधिकार हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. परंतु अधिकार इतकीच महत्वाची गोष्ट म्हणणे कर्तव्य. आज अनेक जण अधिकारांची मागणी करतात पण कर्तव्य पार पाडण्यास तयार नसतात. संविधान आपल्याला राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, संविधानाचा आदर करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता जपणे ही मूलभूत कर्तव्य सांगते. आजच्या भारताकडे पाहिले तर अभिमान वाटावा अशी अनेक यशगाथा दिसतात. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली आहे. डिजिटल क्रांतीमुळे गावागावात ऑनलाईन सेवा उपलब्ध झाल्या आहेत. महिला शिक्षण, उद्योग, संरक्षण, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळवत आहेत. भारतीय युवक स्टार्टअप, संशोधन आणि नवकल्पनांद्वारे जगभरात आपली छाप पाडत आहेत. ही आपल्या संविधानामुळे मिळालेल्या समान संधीची फळे आहेत. परंतु दुसरीकडे काही गंभीर प्रश्नही आपल्या समोर उभे आहेत. आजही भ्रष्टाचार पूर्णपणे संपलेला नाही. बेरोजगारी अनेक तरुणांसमोर मोठे आव्हान आहे. जातीयवाद आणि धार्मिक तेढ समाजात तणाव निर्माण करतात. महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील गुन्हे अजूनही चिंतेचा विषय आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदल ही संपूर्ण मानवजाती समोरील मोठी संकटे आहेत. सोशल मीडियामुळे माहितीचा वेग वाढला असला तरी खोट्या बातम्या आणि अफवा समाजात गैरसमज पसरवतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने माहितीची सत्यता पडताळूनच तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हातात लेखणी डोळ्यात स्वप्न, हातात लेखणी डोळ्यात स्वप्न आणि हृदयात समतेची ज्योत, हातात लेखणी डोळ्यात स्वप्न आणि हृदयात समतेची ज्योत अशा महामानवाने भारताला संविधानाची अमूल्य देणगी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रत्येक भारतीयाला दिशा देतात. त्यांच्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगासमोर अभिमानाने उभी आहे. मित्रांनो, लोकशाही फक्त निवडणुका घेण्याचा नाव नाही. लोकशाही म्हणजे नागरिकांचा सहभाग, जबाबदारी, जागरूकता आणि कायद्याचा आदर. आपण मतदान करताना योग्य प्रतिनिधी निवडला पाहिजे, कर भरला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे, स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार केला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. तेव्हा संविधानाचा खरा अर्थ आपल्या जीवनात उतरलेला दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक अतिशय महत्वाचा संदेश दिला होता. संविधान कितीही चांगले असेल तरी ते चालवणारे लोक चांगले असतील तर संविधान यशस्वी होऊ शकत नाही. या एका वाक्यात लोकशाहीचे संपूर्ण तत्वज्ञान समावलेलं आहे. आजच्या भारत विकसित भारत बनवायचा असेल तर फक्त सरकारने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या मूल्यानुसार वागले पाहिजे. विद्यार्थी म्हणून आपली ही मोठी जबाबदारी आहे. आपण चांगले शिक्षण घ्यावे, प्रामाणिक राहावे, देशाच्या कायद्यांचा आदर करावा,
ज्यात धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व द्यावे, राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य द्यावे. आपल्या छोट्या छोट्या चांगल्या कृत्रिममधून आपण संविधान अधिक मजबूत करू शकतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो, संविधान हे केवळ वकिलांसाठी किंवा न्यायालयांसाठी नाही, ते प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. आपण संविधानाचा सन्मान केला, त्यातील मूल्ये आचरणात आणली आणि जबाबदार नागरिक म्हणून वागलो, तर भारताला जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला, आपण सर्वजण आज एक संकल्प करूया. संविधानाचा आदर करू, संविधानाचा आदर करू, लोकशाही जपू, कर्तव्य पार पाडू, लोकशाही जपू, कर्तव्य पार पाडू आणि भारताला विकसित, समृद्ध, न्याय व एकसंघ राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ. या शब्दासह मी माझे मनोगत संपवतो. तलवारीने साम्राज्य जिंकता येते, तलवारीने साम्राज्य जिंकता येते, पण संविधानाने माणसाची मने जिंकली जातात. संविधानाने माणसांची मने जिंकली जातात. भारताची खरी ताकद शस्त्रात नाही, भारताची खरी ताकद शस्त्रात नाही, तर संविधानातील न्याय समानता आणि बंधुतेच्या विचारात आहे. समानता आणि बंधुतेच्या विचारात आहे. तर चला वळूया आपला आखरीचा टप्पा. याच शब्दासह मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय संविधान.